आज आणली आम्ही मुशी. त्याच्यात काटे नसतात, हे एकदम नरम असतं, म्हणजे एकच काटा असतो पण नरम असतो. ही आणली मुशी आणि हे थोडं त्याचं हे असं म्हणजे सार करणार, म्हणजे असं थपथपीकर असं रस्स्यासाठी थोडं. आणि ही तळणार आहे मी. तर आता मी थोडं ना हळद आणि मीठ टाकते आणि चांगली धुवून घेते, तर थोडा त्याला उग्रच वास असतो. पहिली धुतली आहे, पण मी आता हळद आणि मीठ लावून जरा चोळून धुवून काढते, म्हणजे उग्रसपणा राहणार नाही. तर ही मच्छी आपण फ्राय करणार, त्याच्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट लावून घेऊ. हळद, लाल तिखट मसाला, धना पावडर, चवीनुसार मीठ, आगळू घालूया आपण. आगळू घातले, जरा आंबट जरा जास्तच घालायचं त्याच्यात, म्हणजे जरा चांगलं होतं. साठी याला मी कांदा खोबऱ्याचं वाटप करणार. कांदा खोबरं लसूण आलं हे घालून भाजून वाटायचं, याला भाजकं वाटप पाहिजे. तेल घालून घेतले आपण. ते कांदा खोबऱ्याचं वाटप जे आपण तयार केलेलं आहे ते घातलंय. आलं लसूणची पेस्ट घातली आहे. हळद घालूया, तिखट मसाला, हे आता मिरची, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं आपण वाटप करून घेतलं आहे, तेही त्याच्यात घालूया. हे आता आपण सेम मटणासारखं करायचं. आता थोड्या वेळ झाकण लावून ठेवून घेऊ. मच्छी आपण फ्राय करून घेऊया. ह्याला आपण आता रवा, लाल तिखट मसाला, थोडंसं मीठ, तांदळाचं पीठ टाकून लावून घेतोय. यात आपण आता कैरी घालूया आणि आता ह्याच्यात आपण गरम पाणी घालूया. आणि चवीनुसार मीठ घालूया. आता हे असं सारी आपलं तयार झालं आहे आणि इथे मच्छी फ्राय झाली. कसं झालंय बाबू?